महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्याचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा ही आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचाही जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला करून घेता येईल याकरता देखील आम्ही एक वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करतोय आणि केंद्राच्या बिनव्याजी 50 वर्षांच्या मुदतीनं 1.25 लाख कोटी रुपये ते यंदा वेगवेगळ्या राज्यांना मिळवून देणार आहे। त्याच्यातनं पण जास्त हिस्सा हा आपल्या राज्याला कसा मिळेल अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। तुम्ही जर बघितलं तर आम्ही रस्ते वेगवेगळे असतील म्हणजे राज्यमार्ग असतील आमचे विडीआर असतील ओडीआर असतील ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांना आणि काही बाबतीमध्ये तर आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करायचं ठरवलेलं आहे। जे बारकी गावं आहेत ती महत्वाच्या रस्त्यांना जोडण्याच्या करता त्याही करता आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद ही निश्चितपणे केलेली आहे। तसंच महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन याची आम्ही स्थापना केलेली आहे। सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत यावेळेस आम्ही 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे की गडचिरोली जिल्हा स्टील हब पाहतोय, तिथं खूप मोठ्या माइन्स मध्ये स्टीलचं जे रॉ मटेरियल असतं ते मिळालेलं आहे। त्याच्यावर तिथं रस्ते चांगले करणं नितांत गरजेचं होतं। त्याकरता 500 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही त्या भागामध्ये करण्याचा निर्णय त्या घेतलेला आहे। अशा खूप काही चांगल्या गोष्टी आणि विमानतळ किंवा रेल्वे किंवा मेट्रो किंवा जलवाहतुकीच्या करता बंदराच्या करता जेटीच्या करता या सगळ्या गोष्टीच्या करता किंवा मुंबई इतकी महत्वाची आर्थिक केंद्राचं आहे देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे काही सुलभता येण्याच्या करता करोडो रुपयाचे महत्वाचे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केलेला आहे। वाढवण बंदरात झाल्यानंतर तर खूप मोठा आमूलाग्र बदल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे तिथं पण अधिकचं लक्ष देऊन तिथं 3रं विमानतळ हे आपल्याला कसं मुंबईचं करता येईल अशा पद्धतीनं आम्ही राज्य सरकारने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही कुठल्याही घटकाला या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये कुठंसं वंचित ठेवलेलं नाहीये। आम्ही प्रत्येकाचा विचार या अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी मगाशी सांगत होतो की राज्यातले महामार्ग असतील बंदरं असतील विमानतळ असतील जलमार्ग असतील बस वाहतूक असेल रेल्वे असेल मेट्रो असेल या सर्व दळणवळण क्षेत्राशी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही त्या ठिकाणी केली आणि दर्जेदार ग्रामीण रस्त्यासाठी राज्य महामार्ग जिल्हा स्तरांना देखील सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्याच्या करता अतिशय आग्रह मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा होता। ते पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं केलेला आहे।